सो गुड मॉर्निंग माझ्या सर्व मैत्रिणींचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता मी निघालेली आहे रेल्वे स्टेशनला आली आहे, दादर रेल्वे स्टेशनला। तर आता माझी 5:20ची ट्रेन आहे। तर आता बघूया कोणत्या प्लॅटफॉर्मला, ॲक्च्युली सांगितलेलं आहे 10 नंबरला। तर 10 नंबर प्लॅटफॉर्मला मी निघाली आहे। तर आता बघते किती वाजता नक्की येते की लेट आहे। चला, आत्ता वाजलेले आहे 9:30 आणि 9:30 वाजता मी उतरलेली आहे चिपळूण रेल्वे स्टेशनला। आता इथून मी ऑटो करून जाणार आणि तिथून पुढे बघूया आता काय मिळतं आहे ते। पण आता मी उतरलेली आहे, तर आता निघते। आता आम्ही पोहोचलेलो आहोत माझ्या आईच्या घरी आणि एक छोटासा कार्यक्रम आहे माझ्या आईच्या घरी। तर सर्वप्रथम आज प्रजासत्ताक दिन आहे। तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्व माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। सॉरी लेट मी हे केलेलं आहे। तर आता इथे माझ्या मोठ्या बहिणी आहेत ज्या आता भाकरी करतायत आणि त्या आम्ही दोघीही मुंबईवरून आलेलो आहोत। ह्या माझ्या मोठ्या बहिणी आहेत आणि छोट्या बहिणी तिकडे आहेत। तर माझ्या आईच्या घरी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे। आमच्या समाजाचं म्हणजे धनगर समाजाचं हळदी कुंकू आहे चिपळूण मध्ये। तर माझ्या आईच्या घरी आहे आज। तर जेवणाचा कार्यक्रम पण आहे। तर माझ्या बाबांनी त्यांच्यातर्फे जेवणही ठेवलेलं आहे। तर त्याच्यासाठी इथे हे जेवणाची तयारी, तिकडे अर्ध जेवण झालेलं आहे, इथे आता पापड तळण्याचं काम चालू आहे। ही आहे माझ्या मोठ्या बहिणीची बहीण, ती माझी मैत्रीण आहे, सण नातंच आहे आमच्याकडे ॲक्च्युली हे असं। इथे मोठी बहिणी बसले आणि माझी आई इथे बसलेली आहे। तर हे माझ्या आईचं घर आहे आणि आज माझ्या आईच्या घरी आमच्या समाजाचं धनगर समाजाचं हळदी कुंकू आहे। तर आमच्या समाजातल्या ह्या लेडीज आहेत, आमच्याच नातेवाईक आहेत। तर आता मी दाखवते जे काही मांडणी केलेली आहे किंवा जे काही हळदी कुंकवाची सुरुवात केलेली आहे आम्ही इथे पूर्ण अशी रांगोळी काढलेली गेलेली आहे। आणि आता थोड्याच वेळात हळदी कुंकवाला सुरुवात होणार आहे। आता याच्यासमोर भाषण करणार आहेत किंवा धनगर समाजाच्या अध्यक्ष माझ्या छोट्या बहिणी आहेत ज्या आता समोर भाषण करणार आहेत। दाखवते। सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे खूप खूप ऋणी आहे। सर्वप्रथम मी मुक्ता आखाडे मॅडम यांना विनंती करते की तुम्ही स्टेजवर तुम्हाला निमंत्रित करते, प्लीज तुम्ही स्टेजवर या। सायली झोरे स्टेजवर आगमन करायचंय। ताई लक्ष्मण झोरे ही माझी आई आहे आणि आतमध्ये आता माझा भाऊ गेलेला आहे, पण ही माझी आई आहे, हे माझ्या आईचं घर आहे। तर आज हळदी कुंकू आहे माझ्या आईच्या घरी आमच्या समाजाचं। तर आता कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि धनगर समाजाच्या अध्यक्ष माझ्या बहिणी आहेत, तर त्या आता सुरू करणार आहेत त्यांच्या भाषणाने। तर त्यांच्यासोबतही बोलणारच आहे। सौ संजना सुनील खरात यांच्या हस्ते लक्ष्मीचं पूजन होत आहे।
ठेवा खाली. बसून द्या. जरा पुढे वासरू पाहे वळूनी गाय उभी माय हो. ह्या माझ्या छोट्या बहिणी आहेत ज्या धनगर समाजाच्या अध्यक्ष आहेत, चिपळूण धनगर समाजाच्या अध्यक्ष आहेत. तर आज त्यांच्यामार्फत आईच्या मार्फतच इथे आमच्याकडे हळदी कुंकू आहे. आता त्याच कार्यक्रमाची त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर आता पुढे आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. त्याच तुम्ही नक्की बघा आमचा कार्यक्रम. इकडे बघा. खेड तालुक्यातून लाभलेल्या सौ सुरेखा शिवाजी हिरवे ह्या खास खेड तालुक्यातून आपल्यासाठी हजर राहिलेत. मी सुनीता कुकरे यांना विनंती करते तुम्ही शॉल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं. कार्यक्रमासाठी उपस्थित झाले हे माझे बाबा आहेत. आणि त्यांच्या सहकार्यातून आणि या आधारातून आज सन्माननीय सामाजिक उपक्रम समितीचे संघटक सन्माननीय बाबू खरात तसेच सौ सुनीता सुरेश खरात या सुद्धा एका पोलीस सौभाग्यवती आहेत. मी त्यांना व्यासपीठाकडे निमंत्रित करते. इथे महिलांना जे वाण द्यायचं आहे त्याची तयारी चालू आहे. इथे महिला एकमेकींना आता वाण देत आहेत. हळदी कुंकू लावून वाण देण्याचं काम चालू आहे. हा माझ्या छोट्या भावाचा मुलगा आणि हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा. हाय करा. हॅलो. तिकडे वाढत ठेवले मी. हा तेव्हा हा भाजी हवी का भाजी आहे नाही बघ तिथे करू सांग भाजी पाहिजे ठीक. हळदी कुंकू झालेलं आहे. तर आता सर्व महिला जेवायला बसलेल्या आहेत. तर पंगत बसलेली आहे थोडक्यात. निळ्या आकाशात चमचमणारे तारे, निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते दक्षता, लक्ष द्या सारे. नाव घ्यायला सुरुवात करते दत्तगुरूंना स्मरून, नाव घ्यायला सुरुवात करते दत्तगुरूंना स्मरून. आज माझ्या संसाराची थोडं ओळख देते मी करून. औदुंबराच्या झाडाखाली दत्तांची सावली, औदुंबराच्या झाडाखाली दत्तांची सावली, माझ्या अहोंना जन्म देणारी माझी दुसरी माऊली. संसाराच्या वाटेवर बहीण भावांनी नंदांनी दिला मैत्रीचा हात, संसाराच्या वाटेवर जाऊन ननंद बहीण भावांनी दिला मैत्रीचा हात. धन्यवाद तुमचे, तुम्ही दिलीत आजवर खूप साथ. सासरचा गाव चांगला, गावात आहे बंगला, बंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोण, द्रोणात तूप, तुपासारखं रूपासारखा जोडा. चंद्रभागेला पडला बेडा, चंद्रभागेच्या नावेत बसावं. रायांनी संजूरावांनी अख्खं पंढरपूर फिरवावं. दत्तांच्या रूपात दिसतात मला ब्रह्मा विष्णू महेश, संजूरावांसोबत केला 2016लाच गृहप्रवेश. सासरबद्दल बोलून झालं पण समाजाबद्दल बोलायचं राहूनच गेलं, सासरबद्दल बोलून झालं पण समाजाबद्दल बोलायचं राहूनच गेलं. सौभाग्यवतीनी भरते हळदी कुंकवाचा साज, सौभाग्यवतीनी भरते हळदी कुंकवाचा साज. अभिमानाने सांगते माझा धनगर समाज. प्रत्येक कार्यक्रम करतो आम्ही एकत्र होऊन दंग, प्रत्येक कार्यक्रम करतो आम्ही एकत्र होऊन दंग. असा चिपळूण तालुका धनगर समाज सेवा संघ, असा चिपळूण तालुका धनगर समाज सेवा संघ. प्रत्येक कार्यक्रमात येते आमच्या कार्याची प्रचिती, प्रत्येक कार्यक्रमात येते आमच्या कार्याची प्रचिती. अशी सामाजिक उपक्रम समिती, अशी सामाजिक उपक्रम समिती. अशा कार्य करणाऱ्या माझ्या महिला भगिनी हौशी,
अशा सर्व कार्य करणाऱ्या माझ्या महिला भगिनी हौशी संजू रावांचं नाव घेते समाजाच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. धन्यवाद. हाय, तर आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे. म्हणजे आम्हाला दोघींनाही मुंबईला निघायचं आहे आणि आमचं जनशताब्दीचं तिकीट आहे. पण ही पाठीमागे एवढी प्रचंड गर्दी दिसते आहे, खूप गर्दी आहे आजही. त्याच्यामुळे आता बघूया. आणि ट्रेनही लेट आहे आमची, 2 तास चक्कर ट्रेन लेट आहे. तर आता बघूया किती वाजता चिपळूण रेल्वे स्टेशनला येते आहे. आम्ही दोघी इथे आहोत उभ्या. तर बघूया आता किती वाजता येते वगैरे ते. तर चला. ही प्रचंड गर्दी जनशताब्दी एक्सप्रेसला आणि माझी वहिनी खाली बसलेली आहे इथे. तर आत्ता मी आलेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 2:15 रात्रीचे. आणि श्रावणी शर्वरी पण झोपलेले आहेत म्हणून कोणताही लाईट चालू नाही केला. आणि आता जरा फ्रेश झाले आणि उभं राहून माझे पाय इतके असे धरलेत आता अक्षरशः की मला काही जेवणाचीही म्हणजे इच्छा नाही आता. त्याच्यामुळे आता मी अशी झोपून जाणार. त्यामुळे आता मी म्हणजे असंच आता, कारण कंटाळा पण मला तेवढा आलेला आहे उभं राहून. त्याच्यामुळे आता मी झोपून जाणार आणि ब्लॉग हा इथेच मी आज एंड करते आहे. तर आजचा ब्लॉग हळदी कुंकवाचा स्पेशल ब्लॉग होता माझा. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, बाय, गुड नाईट. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.